Welcome to our YouTube channel. YouTube चॅनलला स्वागत आहे. You have made one mistake. तुम्ही एक चूक केली आहे. You have not shared the life of Sadhu Sundar Singh. साधू सुंदर सिंग यांच्या जीवनाबद्दल तुम्ही इतरांना शेअर केला नाही. Sadhu Sundar Singh walked without shoes and sandals. साधू सुंदर सिंग हे बिना चपलेचे आणि बुटाचे He चालले. walked in Himalaya in Tibet हिमालय आणि तिबेटमध्ये त्यांनी to प्रवास share केला the love of God. देवाची प्रीती सांगण्यासाठी. And you have not shared this message of Sadhu Sundar Singh to some believers or in some group. आणि तुम्ही साधू सुंदर सिंग यांचा मेसेज एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या विश्वासणाऱ्याला शेअर केला नाही. So today we are going to see life of William Carey. आणि आज आपण विल्यम केरी यांच्या जीवनाबद्दल बघणार आहोत. William Carey was born in England विल्यम केरी यांचा इंग्लंडमध्ये जन्म in झाला 1761. 1761 मध्ये. He was a shoemaker. ते चांभार He होते. was a poor. ते गरीब होते. He had little education. थोडं शिक्षण झालेलं. But he had a desire to share the good news. परंतु स्वार्थ सांगण्याची एक प्रबळ He had इच्छा desire त्यांच्यामध्ये to होती. share the love of God. देवाची प्रीती सांगण्याची प्रबळ इच्छा So त्यांच्यात many होती. people stopped him. परंतु अनेक लोकांनी त्यांना They said, थांबविलं. don't go to India. ते म्हणाले भारतात जाऊ नका. If God wants to share His love, He will use somebody. जर देवाला त्याची प्रीती इतरांना दाखवायची असेल सांगायची असेल तर दुसरा कोणाचा तरी He उपयोग will. He करेल. don't need you, and He don't need me also. त्याला तुझी आणि माझी गरज नाही. But William Carey believed परंतु विल्यम केरी यांचा विश्वास होता. that God uses the people. देव लोकांचा उपयोग करतो. God uses you and me. देव तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांचा उपयोग करतो. God uses whatever we have. जे काही आपल्याजवळ आहे त्याद्वारे देव उपयोग करतो. So He came to India तो ते भारतात आले in 1793 1793 मध्ये to share the love of God, देवाची प्रीती to share सांगण्यासाठी, the good news. सुवार्थ सांगण्यासाठी. But what happened? परंतु काय झालं? His 5-year son died. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा मरण What a पावला. great shock. किती मोठा धक्का, What a great sorrow. किती मोठं दुःख, What a great pain. किती मोठं दुःख त्यांना झालं. But he kept on going. परंतु तरी देखील ते जात राहिले. He did not give up. त्यांनी निराश तर झाले नाही. After that, त्यानंतर his wife suffered mental breakdown. त्यांची पत्नी वेडी झाली. Another shock. दुसरा धक्का, Another problems दुसरी समस्या in his family, त्यांच्या in his कुटुंबात, life. त्यांच्या But जीवनामध्ये. he did not give up. परंतु तरी ते निराश He झाले. kept on pursuing. ते पुढे आणि पुढे जात He चिकाटीने जात kept राहिले. going. ते जात राहिले. In your life also, तुमच्या जीवनामध्ये देखील there will be problems, समस्या येतील, sickness, आजार असतील, oppositions. विरोध असेल, People will not like you. लोकांना तुम्ही आवडणार नाही. But keep on going. परंतु जात राहा. Keep serving the Lord. कार्य देवाचं करत राहा. Sharing His love. त्याची प्रीती इतरांना देत राहा. Living holy life. पवित्र जीवन जगत राहा. Keep loving the people. लोकांवर देवाची प्रीती Keep करत राहा. serving the people. लोकांची सेवा करत राहा. William Carey kept on going. विल्यम केरी हे चिकाटीने पुढे जात राहिले. For 7 years, nobody listened to him. 7 वर्ष कोणीच त्यांचं ऐकलं नाही. Nobody believed him. कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 7 years, no fruit. 7 वर्ष कुठलंच फळ दिसलं नाही. 7 years, no result from 7 the वर्ष ministry. कुठलाच रिझल्ट त्यांना दिसला नाही. Psalm 46:10 says, स्तोत्र 46:10 मध्ये म्हटलं आहे. this word encouraged him. ह्या वचनाच्या द्वारे ते प्रोत्साहित झाले. This verse says, हे वचन सांगतं be still शांत व्हा and know that I am God. आणि जाणून घ्या की मी परमेश्वर आहे. Many times when the problem comes, अनेक वेळा समस्या होतात. we run here and there. आपण इकडे तिकडे धावतो. We get confused. आपण गोंधळात पडतो. We give up. आपण निराश होऊन We आशात होतो. stop going forward. आपण पुढे जाण्याचं But थांबतो. God says, परंतु देव म्हणतो be still शांत हो and know that I am God. आणि जाणून घे की मी परमेश्वर आहे. I will be exalted in nations. देशामध्ये मी उंच केला जाईल God's plan would prevail आणि देवाची योजना पूर्ण होईल. even in chaos, केओस मध्ये, गोंधळात देखील, even in problems. समस्यांमध्ये देखील. If your family is going through chaos, जर तुमचं कुटुंब केओस मधून जात if your असेल, church is going through chaos, जर तुमची मंडळी, तुमचं चर्च केओस मधून जात if your असेल, life is going through chaos, जर तुमचं जीवन हे गोंधळलेल्या अवस्थेचं असेल, be still शांत व्हा and know that God is there आणि जाणून घ्या की देव आहे and His plan will prevail. आणि त्याच्या योजना पूर्ण होतील. Nobody will be able to stop you. कोणीच तुम्हाला थांबू शकणार नाही. William Carey pursued विल्यम केरी चिकाटीने जात राहिले. and he kept on going. ते पुढे आणि पुढे जात राहिले. Today we want to encourage you. आणि आज आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करू If you are having problems, जर तुमच्या जीवनात समस्या असतील, keep going. पुढे जात राहा. Keep praying. प्रार्थना करत राहा. Listen the voice of God. देवाची वाणी ऐकत राहा. And His plan will prevail in your life. आणि त्याच्या योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण It होतील. is difficult to share life of William Carey in one video. आणि एका व्हिडिओमध्ये विल्यम केरी यांचं जीवन सांगणं कठीण आहे. In next video we will see the another
chapter of William Carey's life. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये विल्यम केरी यांच्या जीवनाबद्दल एक दुसरा धडा आपण पाहणार आहोत. So please share to somebody आणि कोणाला तरी शेअर so करा that they will also get encouraged. की तेही एनकरेज होतील, And प्रोत्साहित we will also होतील. get encouraged. आणि आम्ही प्रोत्साहित होऊ. Please subscribe सबस्क्राईब करा and like. आणि लाईक करा. Thank you. धन्यवाद. May God bless you, देव तुम्हाला आशीर्वाद your करो. family, तुमच्या and कुटुंबाला, your children, तुमच्या मुलाला and your finances, आणि तुमच्या and पैशाला, your business. तुमच्या व्यवसायाला. God is great. प्रभू महान He आहे. loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Thank you for watching. बघितल्याबद्दल धन्यवाद.